आपण पाहिलं शिवतीर्थ बाहेर एक बॅनर लागला होता गुढीपाडवा निमित्त, त्यावर बाळासाहेब ठाकरे आणि ठाकरे कुटुंबाच्या पिढ्यांचे फोटो होते. मात्र तुम्ही ट्विट करत म्हणताय की ही मनसेची अधिकृत भूमिका नाही. मुळात आपल्याला आठवत असेल तर ज्या वेळेला आमच्या पक्षाची स्थापना होत होती, ज्यावेळेला सन्माननीय राजसाहेब हे शिवसेना पक्षाच्या बाहेर पडलेले, त्याच वेळेला स्वर्गीय हिंदू हृदय सम्राट बाळासाहेबांनी सांगितलं होतं की माझे फोटो का लावताय. त्याच वेळेला माननीय राजसाहेबांनी सगळ्यांना सांगितलं होतं की बाळासाहेबांची जर इच्छा नाहीये तर आपण त्यांचे फोटो लावूया नको, आणि ते धोरण आम्ही आतापर्यंत पाळलेलं आहे. त्यामुळे बाळासाहेबांची इच्छा नाही म्हणून आम्ही ते फोटो कधी लावले नाही, आम्ही लावत नाही, आमच्या पक्षाचं ते धोरण नाही. पण उद्धव साहेब ठाकरे काल असं म्हणाले की आता सगळ्यांना गरज आहे बाळासाहेबांची वगैरे. तर माझा उद्धव ठाकरेंना प्रश्न आहे, ज्या वेळेला 1000 कोटीचा महापौर बंगला तुम्ही घशात घातला सन्माननीय हिंदू हृदय सम्राट माननीय स्वर्गीय बाळासाहेबांच्या नावाने, त्यावेळेला बाळासाहेब तुमचेच कसे राहतात? तुमचेच वडील राहत नाहीत ना. जर तुमचेच वडील होते आणि तेवढ्याच पुरतं बाळासाहेबांना मर्यादित ठेवायचे तर तुमच्या प्रायव्हेट प्रॉपर्टीवर स्मारक बनवायला पाहिजे होतं. जेव्हा तुम्ही पब्लिक प्रॉपर्टी घेतली 1000 कोटीची स्वतःच्या घशात घालण्यासाठी, त्यावेळेला बाळासाहेब हे देशाचे होते, हे देशाचे आहेत. आणि मग जेव्हा देशाचे आहेत तर तो शिंदेनी वापरला काय किंवा अजून कोणी वापरला काय, तुम्ही त्याला ऑब्जेक्शन नाही घेऊ शकत ना. जेव्हा तुम्ही पब्लिक प्रॉपर्टी घशात घातली बाळासाहेबांच्या नावाने, तेव्हा बाळासाहेब हे देशाचे झाले. ते आता तुमचे वैयक्तिक राहिलेले नाहीत, वैयक्तिक शिवसेना उभाट्याचेही राहिलेले नाही, ते देशाचे झालेले आहेत. हे पण त्यांनी लक्षात ठेवावं. म्हणजे प्रॉपर्टी घशात घालताना बाळासाहेब देशाचे आणि एरवी फक्त माझेच वडील, असं दुटप्पी धोरण होऊ शकत नाही, हेही त्यांनी लक्षात घेतलं पाहिजे. पण हे पण मी क्लिअर करतो, त्या कार्यकर्त्यांनी जो फोटो लावला त्याचं काही आम्ही समर्थन करत नाही, पक्षाची पॉलिसी नाही. त्या कार्यकर्त्याशी काही बोलणं झालंय का? तुम्ही त्याला काही सांगितलंय किंवा नाही, आम्ही सांगितलं नाहीये. त्यांनी मला वाटतं ते होर्डिंग काढून टाकलेले. गुढीपाडवा मेळाव्याची तयारी नेमकी कशी असेल? खरं तर राज ठाकरे काय बोलणार याकडे संपूर्ण महाराष्ट्राचं लक्ष आहे. अतिशय जोरात तयारी चाललेली आहे. गेल्या 3-4 दिवसापासून आमची सातत्याने अख्ख्या मुंबईभर मेळावे होत आहेत, ठाण्यात मेळावे होत आहेत, बाकी ठिकाणी महाराष्ट्रात सगळीकडे मेळावे होत आहेत. आणि उत्साहाने सर्व महाराष्ट्र सैनिक हे मेळाव्यासाठी गुढीपाडव्याला शिवतीर्थावर जमतील. लाखोंच्या गर्दीत सन्माननीय राजसाहेबांचं मार्गदर्शन होईल आणि निश्चितपणे साहेबांचं गुढीपाडव्याचं भाषण असतं ते महाराष्ट्राची दिशा बदलणार